आणि आता महाराष्ट्रातल्या प्रमुख 5 बातम्या आमच्या 5 रिपोर्टर्ससह आम्ही घेऊन आलेलो आहोत। नीट प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आलंय। देशभरात आतापर्यंत चौकशीसाठी एकूण 16 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे। प्रांजल कुलकर्णी आपल्याला माहिती देतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यकारिणीवरून मोठा राजकीय गोंधळ झालाय। कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळण्यात आलंय। सागर कुलकर्णी आपल्याला माहिती देतील। महाराष्ट्रात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट आहे। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात उच्चांकी तापमानाची नोंद आहे। जळगावातून मंगेश जोशी यांच्याकडनं माहिती घेऊया। तिकडे वाढत्या तापमानाचा फटका स्वयंपाकघरावर बसतोय। भाज्या प्रचंड महागलेत। आज सकाळी आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार मार्केटमध्ये गेले होते, त्यांच्याकडनं काही खास अपडेट्स। आणि नागपुरात रागानं पाहिलं म्हणून शाब्दिक वाद आणि बेदम मारहाण। संजय तिवारी आपल्याला या क्षुल्लक कारणावरून जे काही टोकाचं सगळं रामायण घडलं त्याची माहिती देतील। सुरुवातीला नाशिकची बातमी। नीट प्रकरणाचं आता नाशिक कनेक्शन समोर आलंय। नाशिकमधून आरोपी डॉक्टर शुभम खैरनार याला ताब्यात घेण्यात आलंय। राजस्थान पोलीस आणि नाशिक गुन्हे शाखा 2 यांनी ही कारवाई केली आहे। नीट परीक्षा गैरप्रकार प्रकरणी देशभरात आतापर्यंत एकूण 16 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यात महाराष्ट्रातल्या 2 जणांचा समावेश आहे। राजस्थान पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे। नाशिकमधला तरुण BAMSच्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेत असून तो 30 वर्षाचा आहे। पेपर लीक झाल्यानंतर नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आली आहे। मनीष यादव हा नीट पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सुद्धा मिळते। नाशिक पाठोपाठ नीटचा पेपर अहिल्यानगरमध्ये सुद्धा या पेपर फुटीचं कनेक्शन समोर आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती सूत्रांनी NDTV मराठीला दिली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक पोलीस याबद्दल सुरुवातीला अनभिज्ञ होते, पण आता थेट CBI कडून या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू झाला आहे। त्यामुळे आता अहिल्यानगरचे पोलीस सुद्धा खडबडून जागे झाले आहेत। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रांजल, सातत्यानं नीटच्या परीक्षेत गोंधळ होतोय आणि यावर्षी तर महाराष्ट्रात 2-2 जिल्ह्यांमधून संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। खरं मिलिंद, म्हणजे आपण जर बघितलं तर या नीट पेपर फुटीचं कनेक्शन जे आहे ते सुरुवातीला नाशिकला समोर आलं आहेत आणि आता अहिल्यानगरमध्ये देखील याचं कनेक्शन जे आहे ते उघडकीस आलेलं आहे। पण जर बघितलं तर वैद्यकीय प्रवेशासाठी नीटची परीक्षा ही करता अत्यंत महत्त्वाची असते। विद्यार्थी जे आहेत ते अनेक महिने करता याची तयारी करत असतात, अभ्यासही करत असतात आणि हेच पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं होतं। ही परीक्षा रद्द करण्यात आली होती। दरम्यान हे संपूर्ण गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचं लक्षात घेता CBIने स्वतः हा तपास जो आहे तो हाती घेतलेला होता आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो सुरू होता। दरम्यान याबाबत राजस्थान पोलिसांकडून अधिक तपास संपूर्ण सुरू होता। यासोबतच CBIच्या मार्गदर्शनानुसार राजस्थान पोलीस यांनी नाशिक क्राईम ब्रांचशी संपर्क साधला आणि नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शुभम खैरनार, डॉक्टर शुभम खैरनार असं याचं नाव आहे, त्याला साधारणतः सकाळी 12 वाजेच्या सुमारास अटक करण्यात आलेली आहे। जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार अत्यंत गोपनीय पद्धतीने संपूर्ण कारवाई करण्यात आली। साधारणतः सकाळी 9 वाजेपासून नाशिक पोलिसांनी आपली तपासाची सूत्र जी आहेत ती हलवली होती आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लोकेशन मिळवत तांत्रिक आधारे शुभमचा शोध जो आहे तो सुरू केलेला होता। दरम्यान शुभम जो आहे तो देवाच्या दर्शनासाठी जात असतानाच त्याला रस्त्यातच पोलिसांनी करता अडवलं। बरं प्रांजल, मी तुला एकच सेकंद थांबवतो, कारण या नीट प्रकरणात CBIनं आता गुन्हा दाखल केलाय। CBIचं पथक राजस्थानच्या पोलीस पथकाकडून दस्तऐवज हस्तांतरण करत आहे। यासोबतच CBI NTA अधिकाऱ्यांच्याकडे सुद्धा या सगळ्या प्रकरणाबद्दल चौकशी करणार आहे। प्रांजल, या प्रकरणात आता थेट CBI स्तरावरनं गांभीर्यानं वेगवान हालचाली होतात। खरं मिलिंद, कारण CBIने करता हा संपूर्ण तपास जो आहे तो हाती घेतलेला होता। गुन्ह्याची व्याप्ती ही संपूर्णतः मोठी होती आणि त्या आधारे तपास जो आहे तो खरं तर तांत्रिकदृष्ट्या करता संपूर्ण तपास जो आहे तो सुरू केला होता। तर हा पेपर नक्की कसा फुटला, यामध्ये कोण कोण आरोपी आहेत याचा संपूर्णतः शोध हा सुरू होता आणि नाशिकमध्ये देखील खरं तर पहिली कारवाई जी ती करण्यात आली। नाशिकमध्ये जर बघितलं तर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने सकाळी खरं तर इथे पूर्ण तपास जो आहे तो सुरू केला। आपली तपासाची चक्रही फिरवली। शुभम खैरनार हा याच परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती
होती. त्यानंतर जर बघितलं तर एका संशयिताला करतं त्यांनी ताब्यात देखील घेतलं आणि दरम्यान तोच शुभम खैरनार असल्याचं समोर आलं. त्याने आपला पूर्ण पेहराव हा बदलला होता. त्याने केस जे आहे ते देखील कापले होते डोक्यावरचे आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर खरं तर त्यांनी या संपूर्ण प्रकरणात मी सहभागी असल्याचं देखील सांगितलं आहे, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान हा शुभम कोण आहे तर शुभम जो आहे तो नाशिकमध्ये वास्तव्यास होता, मात्र तो शिक्षणाला मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये आहेत. भोपाळमध्ये गेल्या मागील 3 वर्षांपासून तो BAMSचं शिक्षण घेतोय. BAMSच्या 3ऱ्या वर्षामध्ये तो सध्या शिकतोय. दरम्यान त्याचं नक्की कनेक्शन काय आहे, त्याचा नक्की यामध्ये रोल काय आहेत, पेपर फुटीमध्ये खरं तर त्यांनी कशाप्रकारे त्याचा सहभाग आहे हे अद्याप समोर आलेलं नाही आहे. कारण CBIची कारवाई आहे, पूर्णतः गुप्तपणे ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्याला नाशिकच्या युनिट 2मध्ये सध्या क्राईम ब्रांच युनिट 2मध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात CBI जो आहे तो त्याचा ताबा देखील घेणार आहे. त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामुळे खळबळही उडाली आहेत. विशेष म्हणजे नाशिक कनेक्शन हे चर्चेत असतानाच आता याचं अहिल्यानगरचं देखील दुसरं कनेक्शन समोर आलेलं आहे. अहिल्यानगरमधून देखील एका आरोपीचा संशयित आरोपी आहे, त्याचा देखील यामध्ये संपूर्णतः सहभाग आहेत हे देखील समोर आले आहेत. मात्र याबाबत अहिल्यानगरचे स्थानिक पोलीस देखील अनभिज्ञ आहेत. त्याबाबत देखील माहिती जी आहे ती थोड्याच वेळात प्राप्त होणार आहे. प्रांजल, काय नाशिकचं गेल्या काही दिवसात काही कळत नाही, पण एकापाठोपाठ एक नाशिकमधनं जी काही प्रकरणं बाहेर येत आहेत, नाशिक पोलिसांना कुंभमेळा संपेपर्यंत आता काही कामाची कमतरता नाही आणि सगळ्याच केसेस एकापेक्षा एक मोठ्या आहेत. राज्यच नाही तर राष्ट्रीय स्तरावर त्याचे संपर्क आणि संबंध असल्याचं उघड येत आहे. मोठी गोष्ट आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चा आहेत आणि याच कारणानं सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची एक यादी अचानकपणे पुढे आली. या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावच नव्हती. प्रफुल्ल पटेल यांचं नाव यादीतल्या दुसऱ्या पानावर आहे आणि त्यांच्या नावासमोर फक्त राज्यसभेतले नेते असा उल्लेख आहे, तर सुनील तटकरे यांच्या नावासमोर लोकसभेतले नेते एवढाच उल्लेख आहे. या सगळ्या चुकीनंतर सुनेत्रा पवार यांनी तातडीने पोस्ट लिहिली, ज्यात त्यांनी ही चूक लवकरच दुरुस्त केली जाईल असं म्हटलंय. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सागर, फार पूर्वी प्रभाराव काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष असताना प्रिंटिंग मिस्टेकचा विषय गाजला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हे पाठोपाठ प्रिंटिंग मिस्टेकचं काय झालंय? एकदा नव्हे तर मिलिंद 2दा प्रिंटिंग मिस्टेक झालेला आहे आणि खरंच इतकी प्रिंटिंग मिस्टेक व्हावी का की लिपिकाकडे एवढं मोठं पत्र जे सेंट्रल इलेक्शन कमिशनकडे जातं ते देखील चेक होत नाही, पदांचा उल्लेख चेक होत नाही आणि तो परस्पर पाठवल्यानंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल किंवा तटकरेंसारखे नेते थेट नाराजी व्यक्त करतात आणि मग त्यानंतरनं ही लिपिकाची चूक आहे तांत्रिक आणि ती बदलली जाईल प्रिंटिंग मिस्टेक अशा स्वरूपाचं भूमिका सुनेत्रा पवार घेतात. यावरूनच राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाढत असलेला कलह उघड होताना दिसून येतो आहे. प्रामुख्याने जर पाहिलं तर याआधीही म्हणजे साधारणतः 1-2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर नियुक्ती झाली आणि त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संदर्भातलं पत्र पाठवलं होतं, त्यावेळेस देखील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यासह इतर प्रमुख नेत्यांसमोर त्यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. यावरनं वाद झाला होता. त्यावेळेस देखील प्रिंटिंग मिस्टेक असा दावा केला जात होता. आता परत एकदा 28 एप्रिलला नुकतंच पत्र हे पाठवलं गेलं. या पत्रामध्ये सुद्धा इतर महत्त्वाच्या नेत्यांचा उल्लेख, त्यांचा पद सगळं काही करण्यात आलेलं आहे, नाव वगैरे. पण प्रफुल्ल पटेलांसारख्या नेत्यांना का डावललं जातं आणि मग प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे या त्यांचे जे समर्थक पार्टीमधले नेते आहेत त्यांच्याशी बोलल्यावर जाणवतं की कदाचित पार्थ पवार यांचा अंतर्गत असलेला वाढता दबाव, त्यांचा हस्तक्षेप आणि कुठे ना कुठेतरी प्रफुल्ल पटेल तटकरे यांविषयी असणारं वितुष्ट जे अंतर्गत आहे, भलेही ते सार्वजनिकरित्या माध्यमांसमोर सर्व काही आलबेल आहे असं दावे केले जातात, पण कुठे ना कुठेतरी यामुळेच हे सगळं काही घडतंय का अशी एक राजकीय वर्तुळात NCPच्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सगळ्या संपूर्ण प्रकरणानंतर सुनेत्रा पवारांना अधिकृतरित्या संपर्क आपण साधण्याचा प्रयत्न केला की हे वारंवार का घडतं वगैरे, तर त्यांच्याकडनं कोणत्याही याबाबतचा खुलासा केला जात नाही. मात्र कुठे ना कुठेतरी हे स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या प्रिंटिंग मिस्टेकच्या नावाखाली पक्षांतर्गत प्रचंड कलह वाढताना दिसून येतोय. प्रत्येकजण दावा स्वतःचा वाढवू पाहतोय, स्वतःची रेष मोठी करू पाहतोय आणि यामुळेच अस्थिरतेचं वातावरण पक्षाच्या अंतर्गत वाढताना दिसून येतंय. आणि सागर, योगायोगाचा भाग म्हणजे ज्या दिवशी सुनेत्रा पवार रायगड जिल्ह्यात जातात तटकरेंच्याच गडात,
त्याच्याच दुसऱ्या दिवशी तटकरेंच्या नावासमोर इतका मोघम उल्लेख येतो. हा योगायोग म्हणायचा का काय हाही प्रश्नच आहे. तिकडे महाराष्ट्रात पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उच्चांकी तापमानाची नोंद होऊ शकते. त्यामुळे हवामान विभागानं पुढचे 3 दिवस सतर्कतेचा इशारा दिलाय. विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. अकोल्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यातला पारा 45च्या घरात पोहोचला जवळपास. इकडे अमरावतीत 44.6 तापमानाची नोंद झाली. याचबरोबर बुलढाण्यातला पारा सुद्धा 42.6 अंशांवर गेला. थोडक्यात विदर्भ आग ओकतोय. मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. मंगेश, खानदेशात पण अशी स्थिती आहे. धुळे काय, नंदुरबार काय आणि जळगाव काय, नुसता तळपतोय सूर्य. हे अत्यंत चिंताजनक आहे, कारण पुढील 3 दिवस राज्यातील मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात उष्णतेचा तडाखा जो आहे हा वाढण्याची शक्यता जी ती वर्तवली जात आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उच्चांकी तापमानाची नोंद होऊ शकते अशी देखील शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं गरज असल्याचे मत जे आहे ते हवामान खात्याने व्यक्त केलेलं आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आणि परिणामी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकते. या पार्श्वभूमीवरती प्रशासनाला देखील अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना ज्या आहेत या करता देण्यात आलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने अत्यावश्यक ज्या काही उपाययोजना आहेत त्या देखील करण्याच्या सूचना या वरिष्ठ पातळीवरून ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र पुढील 3 दिवस राज्यातील खरं तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये उच्चांकी तापमान असेल, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेश या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात तापमान जे आहे ती वाढण्याची शक्यता आहे. आणि या अनुषंगाने नागरिकांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून खरं तर दुपारच्या सुमारास जे आहे ते घराच्या बाहेर पडणं टाळावं. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी जे आहे खरं तर अत्यावश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील पाळाव्या असे देखील आवाहन आता प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. बरोबर आहे मंगेश, तुम्ही बाहेर फिरताना तुमच्यासोबत कॅमेरामन थोडे दुपारच्या वेळेला काळजी घेत चला. प्रशासनानं सर्वसामान्य जनतेलाही आवाहन केलंय अधिक काळजी घेण्याचं. इकडे मुंबईत सुद्धा उन्हाचा फटका बसतोय बरं का. बाहेर वाटतंय तापमान 35च्या घरात, पण त्याचा जो फील आहे ना तर तो 40-42चा आहे. वाढत्या उन्हाचा फटका सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर सुद्धा बसतोय. कडक तापमानामुळे भाजीपाल्याचं उत्पादन घटलंय आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतली आवक कमी झाली आहे. आवक कमी काय झाली, लगेच भाज्यांचे भाव वाढायला लागले. फरसबीचे दर तर किरकोळ बाजारात 250 रुपये किलोवर गेले आहेत. कोथिंबीरीची जुडी सुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीर 45 ते 50च्या घरात आहे. ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ऋतिक, आज सकाळी भाजी बाजारात स्वाभाविकपणे व्यापाऱ्यांचा धंदा कमी झाला असेल, एवढे दर वाढले तर? नक्कीच एकंदरीत आपण बघतो आणि त्यांनी देखील हात सूर आवळला आहे की ऊन एवढं वाढलेलं आहे आणि त्याच्याचमुळं जी आवक आहे ती घटल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि आपण बघतो की परिणामस्वरूप जो बाजारभाव आहे तो भाजीपाल्याचा वाढल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये प्रामुख्याने आपण फरसबीचा उल्लेख करतोय, जी होलसेल बाजारामध्ये 200 रुपये किलोवर गेली आहे, तर किरकोळ बाजारात तिची किंमत जी आहे ती 250 रुपयेवरती गेल्याचं पाहायला मिळतं. आणि त्या खालोखाल आपण बघितलं तर गवार आहे, तंदोळी असेल किंवा वाटाणे असेल, हे देखील 100-120 रुपये किलोच्या घरामध्ये गेल्याचं पाहायला मिळतं. सर्वसामान्य बायका त्या ठिकाणी भाजीपाला घ्यायला आलेल्या होत्या. त्यांनी देखील हात सूर आवळला की आता आमचं घरातलं बजेट जे आहे ते स्वयंपाकघराचं कोलमडल्याचं पाहायला मिळतं. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भाजीपाला जो आहे तो आता भाव जो आहे तो वाढल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत आपण बघतो की तापमान जे आहे ते आता 40 पार गेलेलं आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भाजीपाल्याचं नुकसान होतं आहे. भाजीपाल्याची साठवणूक करू शकत नाही आहे. त्यामुळं आवक जी आहे ती घटल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे APMC बाजारामध्ये देखील भाव तडकले आहेत. त्याचा परिणाम आता किरकोळ बाजारावरती झालेला असून आपण बघतो की मोठ्या प्रमाणावरती बाजारभाव जो आहे भाजीपाल्यांचा वाढला असून गृहिणींचं बजेट जे आहे ते कोलमडल्याचं पाहायला मिळतं. महत्त्वाची गोष्ट होते ऋतिक, अशा प्रकारे भाव वाढले ना एकदम, तर जो माणूस 1 किलो घेत असतो तो अर्धाच किलो घेतो. किंवा ठीक आहे आज नको भाजी घ्यायला, उद्याला घेऊ, आज आपलं बटाट्यावर भागवून घेऊ, कांदा बटाट्याचा रस्सा करू, असं साधारणपणे म्हटलं जातं. तर तिकडे नागपूरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. केवळ क्षुल्लक रागातून तरुणांच्या 2 गटात शाब्दिक वाद झाला आणि मारामारी इतक्या टोकाची झाली
की नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्थानकाच्या अंतर्गत लक्ष्मी भवन इथं ही घटना घडली. तरुणांच्या एका गटानं धारधार शस्त्रानं हल्ला केला. 20 वर्षीय तुषार चुटे या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी 2 हल्लेखोरांना अटक करण्यात आली. संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. संजय, नागपूर आणि विदर्भ तापतोय, इथं लोकही तापले एकमेकांवर आणि थेट हाणामाऱ्या. अगदी बरोबर मिलिंद, जसं आत्ता आपण म्हणालो की अगदी क्षुल्लक किंवा किरकोळ कारणावरती एकमेकांच्या जीवावर उठण्याचे प्रकार, अशा घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही जी ताजी घटना आहे ही नागपूरच्या वेस्ट हायकोर्ट रोडवरती घडलेली आहे. आपल्याला माहिती आहे की बजाजनगर चौक ते लॉ कॉलेज चौकपर्यंत हा जो वेस्ट हायकोर्ट रोड आहे हा तरुणाईने नेहमी फुललेला असतो. अगदी मध्यरात्री तिथे तरुणांची गर्दी असते आणि ते एकमेकांच्या कंपनीमध्ये एन्जॉय करतात. कित्येकदा दुचाकी वाहनांची शर्यत लागते. अशाच एका प्रसंगी 2 दुचाकींचे टायर्स एकमेकांच्या जवळ आले. ते घासतायत काय असं वाटलं, त्यामुळे एका दुचाकीवर बसलेल्या तरुणांनी दुसऱ्या दुचाकीच्या तरुणाकडे रागाने बघितलं आणि तू रागाने का बघितलं यापासून या वादाला सुरुवात झाली आणि त्यानंतर मारहाण झाली, पळापळ झाली, पाठलाग झाला आणि त्यानंतर सुमारे 2:30 ते 3 वाजता म्हणजे उशिरा रात्री पोलिसांना फोन आला की एका तरुणाचा मृतदेह किंवा तो जखमी अवस्थेत पडलेला आहे. पोलीस तिथे पोहोचले आणि त्याला रुग्णालयात पोहोचवलं. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर अर्थातच पोलिसांसमोर आव्हान होतं की कोण आहे हा तरुण आणि कोणी त्याला मारलेला आहे. पण पोलिसांनी लगोलग त्याची आयडेंटिटी एस्टॅब्लिश केली, त्याच्या मित्रांचा छडा लावला आणि त्यांच्याकडनं कळवलं, त्यांना माहिती मिळाली की कोण हल्लेखोर होते, कोणत्या दिशेने गेले, त्यांचं वर्णन काय होतं आणि काहीच तासामध्ये त्यांनी त्या 2 हल्लेखोरांना अटक करण्यात यश मिळवलेलं आहे. पण नक्कीच अत्यंत किरकोळ आणि अगदी क्षुल्लक कारणावरून अशा घटना घडत आहेत, हे खरोखर चिंताजनक आहे. हिरोगिरी किंवा भाईगिरी करायच्या नादात घडलेल्या या घटना आहेत. या सगळ्या संदर्भात पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया. यातील जे मृतक आहे हे त्याच्या मित्रांसोबत लक्ष्मी भवन चौकामध्ये असताना त्यांच्या गाडीचा टायर जवळ आल्यामुळं जे आरोपी आहेत यांनी मृतक व त्याच्या मित्रांकडे असं रागाने बघितलं आणि यावरून त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि त्याच रागातून जे आरोपी आहे हे तिथनं भांडण करून निघून गेले असता मृतक आणि त्याचे मित्र हे तिथून त्यांच्या पाठीमागे गेले आणि पुढे चालून त्यांचं परत भांडण झालं, ज्यात आरोपींनी आपल्या जवळील शस्त्राने मृतकाच्या पाठीवर आणि हातावर गंभीर दुखापती केल्या आणि अति जास्त रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा क्षुल्लक कारणावरनं अक्षरशः होत्याचं नव्हतं झालं. आपल्याला प्रांजल कुलकर्णी, सागर कुलकर्णी, मंगेश जोशी यासोबत ऋतिक गणकवार आणि संजय तिवारी या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांची माहिती देत होते. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.